या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। देशातील 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्र आता स्पष्ट झालंय। सर्वाधिक चर्चेत असलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने विजयाची हॅट्रिक साधली आहे। विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींची जादू पुन्हा एकदा चालली आहे आणि पश्चिम बंगालच्या जनतेने ममता बॅनर्जींच्या हाती सत्ता सोपवली। इकडे आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललंय। दक्षिणेत पुदुचेरी वगळता भाजपला फारसा प्रभाव पाडता आलेला नाही। तामिळनाडूमध्ये डीएमकेने बहुमताचा आकडा पार केलाय। केरळमध्ये एलडीएफने आपला गड राखलाय। बंगालमध्ये कसा रंगला तृणमूल विरुद्ध भाजप सामना, तामिळनाडूत कसं झालं सत्तांतर, केरळमधील जनतेने कोणता नवा पायंडा पाडला आणि आसामच्या राजकारणात भाजपची कोणती खेळी कामी आली, या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत आजच्या या स्पेशल शो मध्ये। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, कारण इथं तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना होता। या दोन्ही पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती। या निवडणुकीत ममता बॅनर्जींनी घवघवीत यश मिळवलं, मात्र नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला। पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनं हॅट्रिक साधली। खरं तर या निवडणुकीत ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला होता। भारतीय जनता पार्टीने आपली सगळी शक्ती पणाला लावली होती। पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होणारच असा दावा भाजपच्या नेत्यांकडून वारंवार केला जात होता, कारण पक्षाच्या सगळ्या बड्या नेत्यांनी पश्चिम बंगाल पिंजून काढला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या पक्षाच्या 2 मोठ्या नेत्यांनी 8 टप्प्यात झालेल्या या निवडणुकीत अनेक सभा घेतल्या। केंद्रीय मंत्री तसंच विविध राज्यांमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीही पश्चिम बंगालमध्ये येऊन प्रचार केला। भाजप नेत्यांच्या सभांना होणारी गर्दी पाहता यंदाच्या निवडणुकीत काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती। या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्यांचं अस्तित्व फारसं जाणवलं नाही। तृणमूल विरुद्ध भाजप असा थेट सामना झाला आणि पश्चिम बंगालच्या जनतेनं पुन्हा एकदा ममता बॅनर्जींना सत्तेचा कौल दिला। भाजपनं 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधला होता, मात्र बंगालच्या मतदारांनी त्यावर पाणी फेरलंय। या निवडणुकीत भाजपला 200चा आकडा गाठता आला नसला तरी गेल्या वेळेच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये मोठी वाढ झाली आहे। ही भाजपच्या दृष्टीने जमेची बाजू म्हणावी लागेल। पश्चिम बंगाल विधानसभेत एकूण 294 जागा असून बहुमतासाठी तृणमूल काँग्रेसला 148 जागांचा आकडा पार करणं आवश्यक होतं। सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली। त्यानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये लढत सुरू झाली। हळूहळू एक मतदारसंघाचा निकाल समोर येत गेला। मतांचा कौल पाहता सकाळी 12 वाजण्याच्या सुमाराला तृणमूल काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केला आणि पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं। खरं तर मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून तृणमूल काँग्रेसनं आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली। पक्षाला बहुमत मिळत असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयासमोर एकच जल्लोष केला। हातात पक्षाचा झेंडा फडकवत अनेक कार्यकर्ते नाचताना दिसले। ढोल ताशांचा गजर सुरू झाला, रंगांची उधळण करण्यात आली। एकीकडे तृणमूल काँग्रेसनं मोठी आघाडी घेतली होती, तर दुसरीकडे नंदीग्राम मधील मतमोजणीकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या, कारण या मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी यांच्यात चुरशीची लढत सुरू होती। सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये शुभेंदू अधिकारी यांनी आघाडी घेतली, त्यामुळे इथला निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं। अटीतटीच्या लढतीत शुभेंदू अधिकारींनी ममता बॅनर्जींचा पराभव केला, त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी तृणमूल काँग्रेसची अवस्था झाली आहे। फॉरगेट वन थिंग, फॉर स्ट्रगल यू हॅव टू सॅक्रिफाइस समथिंग। I struggled for Nandigram because I fought a movement, so I have forgotten now. It's okay. Let the Nandigram people, whatever they have given the verdict, I accept that. I don't mind for that because it's a match. It is nothing. So we won more than 2-1 seat. That is a landslide victory. And BJP has lost the election, and they have played so many dirty politics, dirty tricks. Even all the officers are saying with high officials, you are under watch, you are under watch, you are under watch. I know each and everything. खरं तर ममता बॅनर्जींसाठी यंदाची निवडणूक काही सोपी नव्हती। केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेवर आलेल्या मोदी सरकारशी त्यांचा सामना होता। तसेच सलग 10 वर्ष सत्तेत असल्यामुळे तृणमूल काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात होती। निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने पश्चिम बंगालमध्ये वातावरण निर्मितीला सुरुवात केली।
भाजपनं त्यासाठी खास मिशन बंगालची घोषणा केली होती. ममता बॅनर्जींच्या विश्वासातील काही महत्वाच्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलं होतं. तसंच मंत्र्यांनाही गळाला लावलं होतं. आणि त्यामुळे एकीकडे निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू असताना तृणमूल काँग्रेसला एका पाठोपाठ एक धक्के देण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला होता. ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील परिवहन मंत्री शुभेंदू अधिकारींना भाजपने फोडून ममता बॅनर्जींना मोठा हादरा दिला होता. पक्षात गटबाजी सुरू असल्याचा आरोप शुभेंदू अधिकारी यांनी केला होता. ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींवर त्यांनी जोरदार टीका केली होती. एवढंच नव्हे तर ऐन प्रचाराच्या धामधुमीत अभिनेता मिथुन चक्रवर्तींनीही भाजपात प्रवेश केला. खरं तर यापूर्वी तृणमूल काँग्रेसनं त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर मिथुन चक्रवर्ती भाजपात दाखल झाल्यामुळे बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दोणावला होता. तर इकडे ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी त्यांना एक एक करून सोडून जात होते. त्यामुळं ममता बॅनर्जी एकाकी पडल्याचं चित्र होतं. पश्चिम बंगालच्या निवडणुकीतील प्रचारात भाजपनं वादळ उठवलं होतं. भाजप नेत्यांनी मोठमोठ्या सभा घेत वातावरण निर्मिती केली होती. तर इकडे तृणमूल काँग्रेसमध्ये ममता बॅनर्जी या एकमेव स्टार प्रचारक होत्या. विधानसभा निवडणूक प्रचारात भाजपने मोठी आघाडी घेतल्याचं चित्र होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सीबीआयने ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जींच्या कुटुंबियांची चौकशी केली होती. भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप त्यावेळी तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आला होता. या निवडणुकीत आणखी एक घटना महत्त्वाची घडली आणि ती म्हणजे प्रचारादरम्यान ममता बॅनर्जी जखमी झाल्या. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ममता बॅनर्जी एका मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. मात्र तिथून बाहेर पडल्यानंतर ममता बॅनर्जी आपल्या वाहनाच्या दरवाजात उभ्या राहून उपस्थितांना अभिवादन करत होत्या. एका अरुंद रस्त्यावरून जात असताना ममता बॅनर्जी जखमी झाल्या. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसनं केला होता. पण काही दिवस रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा एकदा ममता बॅनर्जी प्रचारात उतरल्या. मात्र पाय जाळेबंदी झाल्यामुळे त्यांनी उरलेला संपूर्ण प्रचार व्हीलचेअरवरून केला. इकडे बंगालच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोनार बांगलाचा नारा दिला होता. चूक कहाँ हुआ वो तो हम ढूंढेंगे, चर्चा करेंगे उसका और फिर आगे बढ़ेंगे, क्योंकि जो भी हुआ, लेकिन आज जहां हम खड़े हैं, पिछले चुनाव में 3 आसन जीते थे, आज लगभग 80 के आसपास है. ये भी कम बड़ा नहीं है. शायद ही इतिहास में कुछ ऐसा घटना होगी, इतना बड़ा मार्जिन में हमारा शक्ति बढ़ा है. लेकिन हमने बहुत बड़ा टारगेट रखा था, छलांग लंबा लगाया था, वो टारगेट तक पहुंच नहीं पाए, सफल नहीं हो पाए. लेकिन जितना भी हुआ ये कम नहीं है. इसलिए हमारे कार्यकर्ता, हमारे नेतृत्व, सबको मैं धन्यवाद करता हूं अध्यक्ष के रूप में. तसंच पश्चिम बंगालमध्ये भ्रष्टाचार वाढला असून ममता बॅनर्जींच्या हट्टी स्वभावामुळे केंद्राच्या अनेक योजना राज्यात लागू करण्यात आल्या नसल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. तसंच ममता बॅनर्जींमुळेच पश्चिम बंगालचा विकास रखडला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं आपली सगळी शक्ती पणाला लावली होती. ममता बॅनर्जी व्हीलचेअरवर बसून राज्यात अनेक प्रचार सभा घेत होत्या. त्यांचा सामना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर होता आणि ममता बॅनर्जींना त्याची पुरेपूर जाणीव होती. म्हणूनच प्रचारात त्यांनी जराही कसर ठेवली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्य पिंजून काढलं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालात पाहायला मिळाले. पश्चिम बंगालमध्ये भलेही भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी मिशन 200 तडीस नेण्याचं भाजपचं स्वप्न अखेर स्वप्नच राहिलं. कारण पश्चिम बंगालमधील नागरिकांनी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींच्या हाती सत्तेची सूत्र दिली आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या कार्यक्रमात एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण निवडणुकांच्या निकालांविषयी बोलतोय, त्याचं विश्लेषण आपण पाहतो आहोत, ऐकतो आहोत. तामिळनाडूमध्ये सत्तांतर झालंय. डीएमके नेते MK स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवलाय. त्यामुळे सत्ताधारी अण्णा द्रमुकला सत्तेतून पायउतार व्हावं लागलाय. तिकडे केरळ आणि पुद्दुचेरी आणि आसाममध्ये सत्ताधारी पक्षाने आपापला गड राखलाय. या चारही राज्यातील निवडणूक निकालांचा वेध घेणारा स्पेशल रिपोर्ट. तामिळनाडूमधील जनतेनं सत्तांतर घडवून आणलं. तामिळनाडू विधानसभेची ही निवडणूक वेगळी होती, कारण माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी या दोघांच्या निधनानंतर राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडली आहे.
या निवडणुकीत तामिळनाडू द्रमुकनं मोठी आघाडी घेत अण्णा द्रमुकला सत्तेतून खाली घेतले. डीएमकेनं ही निवडणूक एम.के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली लढवली आणि निवडणुकीच्या सारीपाटावर विजयश्री खेचून आणण्यात त्यांना यशही आलं. 2016 मध्ये जयललिता यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अण्णा द्रमुक पक्षाची जबाबदारी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्या हाती सोपवण्यात आली होती. तर 2018 मध्ये करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर करुणानिधी यांचे कनिष्ठ चिरंजीव एम.के. स्टॅलिन यांनी डीएमकेची सूत्र हाती घेतली. तमिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयडीएमके हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. तामिळनाडूत भाजपने अण्णा द्रमुकशी आघाडी केली होती. रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच चुरशीची लढत बघायला मिळत होती. सुरुवातीपासूनच डीएमकेनं मतमोजणीत आघाडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळालं. खरं तर मतदानानंतर झालेल्या एक्झिट पोल्समध्येही द्रमुकची सरशी होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता आणि तो मतमोजणीत खरा होताना दिसला. तमिळनाडूतील जनतेनं आजवर डीएमके आणि एआयडीएमके अर्थात अण्णा द्रमुकला आलटून पालटून सत्ता दिल्याचा इतिहास आहे. 2011 आणि 2016 अशा सलग 2 निवडणुकांमध्ये जयललिता यांनी करुणानिधींच्या डीएमकेला पराभूत करून सत्ता मिळवली होती. पण आता पुन्हा एकदा डीएमकेनं सत्तेचं सोपान गाठलंय. त्यामुळे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री पदाची माळ स्टॅलिन यांच्या गळ्यात पडण्याची चिन्ह आहेत. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभिनेते कमल हसन यांचा मक्कल निधी मायम पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. तसंच कमल हसन यांनी कोयंबतूर दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फारसा प्रभाव पाडता आला नाही. इकडे द्रमुकची विजयाकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. तामिळनाडूतील जनतेनं सत्तांतर केलंय तर केरळमध्ये मात्र लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटनं सत्ता राखण्यात यश मिळवलंय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पुन्हा एकदा सत्ता खेचून आणली आहे. केरळमध्ये एलडीएफ अर्थात लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट विरुद्ध यूडीएफ असा सामना रंगला होता. केरळमधील जनतेनं पुन्हा एकदा एलडीएफला मतांचा कौल दिला आहे. केरळमध्ये काँग्रेस प्रणित संयुक्त लोकशाही आघाडीच्या माध्यमातून एलडीएफ समोर आव्हान निर्माण करण्यात आलं होतं. तसंच काँग्रेस नेते राहुल गांधी हे केरळमधून लोकसभेचे खासदार असल्यामुळे काँग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. केरळ विधानसभा निवडणुकीचा आजवरचा इतिहास पाहिल्यास केरळी जनतेनं कधीही एकाच पक्षाच्या हाती सलग 2 वेळा सत्ता सोपवलेली नाही. आजवर राज्यात दर 5 वर्षांनी सत्ता बदल झालाय, पण यावेळी मतदारांनी एलडीएफच्या हाती सत्ता सोपवून चमत्कार घडवलाय. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखाली एलडीएफनं पुन्हा एकदा सत्तेचं सोपान गाठलंय. केरळच्या निवडणुकीत भाजपने मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. भाजपनं इथं मोठ्या प्रमाणात प्रचारही केला होता. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी इथं सभा घेतल्या, मात्र त्याचा फारसा फायदा झालेला दिसत नाही. दक्षिणेतील राज्यांप्रमाणेच उत्तर पूर्वमधील आसामच्या विधानसभा निवडणुकीकडेही देशाचं लक्ष लागलेलं होतं. I salute the people of Kerala for reposing their faith in the LDF in an unprecedented manner and re-electing it to form the coming government. They have reposed faith in the manner in which the previous LDF government tackled all the challenges that the people of Kerala faced and also the pandemic scourge and gave a Kerala model to the world. We accept the verdict of the people of Kerala. It was unexpected. We thought that we will win the election, but unfortunately we lost the election. With humility, we accept the verdict of the people, and the UDF is a formidable force in Kerala, led by Congress Party. We will definitely sit together and discuss about the reasons for the defeat. आसाममध्ये भाजपनं पुन्हा एकदा सत्ता आपल्या हाती राखण्यात यश मिळवलंय. आसाममध्ये काँग्रेस प्रणित आघाडीनं सत्ताधारी भाजपसमोर आव्हान उभं केलं होतं. मात्र भाजपनं मोठी आघाडी घेत बहुमताचा आकडा पार केला. लास्ट 6-7 साल में यहाँ रेल का कनेक्टिविटी बढ़ा, एयर कनेक्टिविटी बढ़ा, हाईवेज का काम हुआ और साथ साथ में विकास का एक महाकुंभ हुआ. स्टेट गवर्नमेंट भी किया और भारत सरकार ने भी दिल खोल के असम को मदद किया. एक प्रकार में विकास का राजनीति चला, पॉलिटिक्स ऑफ डेवलपमेंट चला असम में.
और आज जो सफलता बीजेपी, एजीपी और यूपीपीएल का हाथ में आया है, मैं मानता हूँ ये विकास का जो राजनीति का एक दौर असम में चालू हुआ, इसको ही आगे बढ़ाने के लिए लोगों ने जनादेश दिया है। आसामचे भाजपचे नेते हिमंत बिस्वा शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पक्षानं विधानसभेची निवडणूक लढवली। काँग्रेसची धुरा गौरव गोगोई यांच्या खांद्यावर होती। भाजपच्या अनेक केंद्रीय नेत्यांनी आसाममध्ये प्रचार केला होता। आसामला आंदोलन आणि दहशतवाद मुक्त करण्याचं आश्वासन भाजप नेत्यांनी दिलं होतं। इकडे ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिमंत बिस्वा शर्मा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्याचा मोठा फटका काँग्रेसला सहन करावा लागला। हिमंत बिस्वा शर्मा हे फोडाफोडीच्या राजकारणात मुरब्बी मानले जातात। त्यांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावली। भाजपला पुदुचेरी वगळता दक्षिणेतील राज्यात फारसा प्रभाव पाडता आलेला नाही। मात्र आसाम आणि बंगालमध्ये पक्षाने आपली स्थिती मजबूत नक्कीच केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। या स्पेशल रिपोर्टसह न्यूज 18 लोकमत स्पेशलमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। ताज्या बातम्यांसह काही क्षणात परत भेटतोय। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।